नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरतीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण पाहणार आहोत. तुमच्या राहिलेल्या पेसामधील परीक्षा असतील, त्याचबरोबर राहिलेले तुमचे निकाल असतील त्याच्याबद्दलची माहिती. तर बघा मित्रांनो, हे एक परिपत्रक आहे ग्रामविकास विभागाचं, जे की मित्रांनो IBPS कंपनीला पाठवलेलं आहे. जे अवर सचिव आहेत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे त्यांनी. आणि मित्रांनो, माहितीसाठी ही प्रत्येक जिल्हा परिषदला देखील या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. तर या परिपत्रकावरून मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आपल्याला भेटणार आहे. ती म्हणजे तुमच्या राहिलेल्या पेसामधील परीक्षा असतील आणि राहिलेले पेसामधील निकाल असतील, त्याचबरोबर राहिलेले जे इतर निकाल आहेत ते देखील मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, या परिपत्रकामधील पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी हे तात्काळ परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, IBPS कंपनीला पाठवलेलं आहे मित्रांनो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचा राहिलेला पशुसंवर्धन विभाग जे आहे किंवा पशुधन पर्यवेक्षक जे आहे मित्रांनो, त्या संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मित्रांनो मागणी IBPS कंपनीकडनं जिल्हा परिषदेने केलेली. आणि मित्रांनो, ही पहिली गोष्ट झाली. अजून दुसरी गोष्ट यावरनं आपल्याला कळणार आहे ती म्हणजे राहिलेल्या परीक्षा आणि तुमचे पेसामधील निकाल जे असतील किंवा परीक्षा घेणं असेल त्याच्याबद्दलची. तर बघा मित्रांनो, यामध्ये म्हटलंच आहे त्यांनी की या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत, कारण की नॉन पेसाचे तर निकाल लागलेले, फक्त पेसामधील निकाल या ठिकाणी राहिलेले. तर आधी पूर्णपणे आपण हे परिपत्रक पाहूयात. काय म्हटले बघा, 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदूनामवली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करता येईल, अशी धारणा विभागाने व्यक्त केली होती. तर बघा, हा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला सांगतो, जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे 13 जिल्हे आहेत पेसामध्ये येणारे, ज्यामध्ये अहमदनगर असेल, पुणे असेल, ठाणे, पालघर, धुळे असेल, नंदुरबार, नाशिक. तर ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस जिल्हा परिषद पदभरती करते त्यावेळेस पेसा आणि नॉन पेसा अशा मित्रांनो 2 कॅटेगरी आहेत जागांच्या. तर पेसाची वेगळी पदं असतात मित्रांनो, त्याची वेगळी बिंदू नामवली आहे, त्यांच्याकडे वेगळे फॉर्म घेताना ऑप्शन तिथं सिलेक्ट करायचा असतो, अशा पद्धतीने हे असतं. तर याच्यामध्ये त्यांनी तेच म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या जे हे परिपत्रक आहे 19/6/2024 अन्वये खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत. तर बघा, आता 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्रातील स्वतंत्र बिंदू नामवली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील, आता याच्यामध्ये बिगर पेसा म्हणजे काय, तर बघा नॉन पेसा असं म्हणायचं त्याला, नॉन पेसा, जे की मित्रांनो याला कुठलीही अडचण नाही आहे परीक्षा घेण्यासाठी, निकाल लावण्यासाठी वगैरे. पेसा म्हणजे फक्त पेसा, जे या ठिकाणी मित्रांनो जे आदिवासी विभाग जो येतो मित्रांनो, त्याला आपण पेसा क्षेत्रामध्ये येणारे या ठिकाणी जे पद आहेत तसं म्हणतो त्याला. तर 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये नॉन पेसा म्हणजे बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदू नामवली असल्यामुळे. आता लक्षात घ्या, सध्या तुम्हाला माहीत असेल आरोग्य सेवक, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, या पदांचं काय झालं आहे, वेळापत्रक प्रसिद्ध झालं होतं पहा, आणि त्यांच्या परीक्षा देखील झालेल्या आहेत. म्हणजे 21 तारखेला परीक्षा संपतील आता. परंतु त्या परीक्षा कुठल्या घेतल्या होत्या, फक्त जवळपास मित्रांनो त्यांनी काही जिल्हा परिषदा दिल्या होत्या पहा, हे जिल्हे वगळून 28 का 30 काहीतरी जिल्हा परिषदांचं मित्रांनो काहीतरी या ठिकाणी वेळापत्रक आलेलं होतं. वेळापत्रक देखील या ठिकाणी असेल, तुम्हाला दाखवून देतो पहा. हां, अशा पद्धतीचं वेळापत्रक आलं होतं फक्त या जिल्ह्यांसाठी. परंतु हे जिल्हे वगळले गेलेले होते, हे 13 जिल्हे वगळण्यात आलेले होते. जसं की अहमदनगर असेल, पुणे असेल, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली. यामधून तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमचे वेळापत्रक आलेलं नव्हतं. हॉल तिकीट देखील हे आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदाचं किंवा या ठिकाणी अंगणवाडी परिवीक्षिका पेसामध्ये येतं, ह्यांचे वेळापत्रक आलेलं नव्हते, हॉल तिकीट आलेलं नव्हतं, त्यामुळे तुमच्या परीक्षा झालेल्या नाहीत. परंतु लक्षात घ्या, हे 13 जिल्हे पेसामध्ये येत आहेत. समजा आपण पुणे जिल्ह्याचा विचार केला, आता पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो पेसा आणि नॉन पेसाच्या दोन्हीही काय आहेत, जागा आहेत, पेसा आणि नॉन पेसाच्या. बघा, आता बरेच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, पेसासाठी अप्लाय केलेलं आहे, कोणी नॉन पेसासाठी अप्लाय केलेलं आहे. तर मग आता असं या परिपत्रकावरनं समजतंय मित्रांनो, असं या ठिकाणी समजतंय, त्यांनी लिहिलेलंच आहे त्या ठिकाणी. ते म्हणतायत की मग या ठिकाणी पेसामधील जिल्हे आहेत हे, ठीक आहे, पेसामध्ये जिल्हे आहेत, परंतु त्या ठिकाणी ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत त्या नॉन पेसा जागाची स्वतंत्र बिंदू नामवली, ज्यांची स्वतंत्र या ठिकाणी फॉर्ममध्ये फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन होता, स्वतंत्र बिंदू नामवली आहे. मग त्या फक्त पेसा जिल्ह्यामध्ये जरी त्या जागा येत असतील, पण नॉन पेसाच्या परीक्षा घ्यायला किंवा निकाल लावायला मग काय हरकत आहे, अशा पद्धतीचे या ठिकाणी मित्रांनो ही
जी धारणा आहे, हा विचार जो आहे या ठिकाणी विभागाने आता व्यक्त केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. पहा काय म्हटलंय, 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये, म्हणजे ह्या 13 जिल्हा परिषदांमध्ये, हे 13 जिल्हे याच्यामध्ये बिगर पेसा क्षेत्राची म्हणजेच नॉन पेसाची, आता तुम्हाला उदाहरण देखील दाखवतो. जसं की पहा, पुणे झेडपी आहे, ही पेसामध्ये येतो पुणे जिल्हा. पुणे झेडपी आहे मित्रांनो. पदाचं नाव आहे आरोग्य सेवक, 40% असेल, किंवा आरोग्य सेवक पुरुष 50% असेल. इथं पहा, पेसाच्या जागा काय आहेत, वेगळ्या जागा आहेत, म्हणजे याची वेगळी बिंदू नामोली आहे, याच्यासाठी वेगळ्या जागा आहेत. ठीक आहे, परंतु ह्या वरच्या जागा ज्या आहेत फक्त ह्या नॉन पेसाच्या जागा आहेत सर्व. यासाठीही बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलंय. मग या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही, अशा पद्धतीची धारणा व्यक्त या ठिकाणी आता विभागाने केलेली आहे. आणि ही धारणा कुणाकडे व्यक्त केली, सामान्य प्रशासन विभागाकडे व्यक्त केली. त्याचं या ठिकाणी पहा हा नंबर आहे मित्रांनो. ही खालीलप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने अभिप्राय दिले त्याच्यावरती. सामान्य प्रशासनाकडे अभिप्राय म्हणजे धारणा व्यक्त केली होती, विचार व्यक्त केला होता, त्यावर सामान्य प्रशासन विभागाने काय अभिप्राय दिलाय पहा. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून, पहा, पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदाकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच नॉन पेसा म्हणजे बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी, अशा पद्धतीचं या ठिकाणी लिहिलं आहे मित्रांनो. मग आत्तापर्यंत मित्रांनो ज्यावेळेस हे आरोग्यसेवक, ग्रामसेवकचे आत्ता जे वेळापत्रक आले होते, हॉल तिकीट आले होते, त्याच्यासोबतच ह्या देखील एक्झाम झाल्या असत्या. पेसा वगळून मित्रांनो या ठिकाणी ह्या एक्झाम झाल्या असत्या, कारण की मित्रांनो सध्या त्याचे बिगर पेसाचे फक्त हे 13 जिल्हा परिषदा वगळून हॉल तिकीट आलेले आहेत, परीक्षा झालेले आहेत. परंतु मित्रांनो जसं की या ठिकाणी ह्या नॉन पेसाच्या जागा आहेत, पेसा जिल्ह्यामध्येही काही नॉन पेसाच्या जागा आहेत, पुणे असेल, अहमदनगर असेल, अशा काही जिल्हा परिषद आहेत, त्या ठिकाणी नॉन पेसाच्याही जागा आहेत. तर याच्यावरती सामान्य प्रशासन विभागाने अभिप्राय दिलेला आहे की या ठिकाणी पेसा क्षेत्र वगळून, म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे परीक्षा आहेत किंवा या ठिकाणी निकाल लावण्यास किंवा नियुक्ती देण्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती या ठिकाणी तात्पुरती स्थगिती दिली. परंतु पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिला नसल्याने पेसा क्षेत्र असलेले 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा म्हणजे नॉन पेसामधील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत, त्याचबरोबर मित्रांनो बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबत, बिगर पेसा म्हणजे नॉन पेसा समजून घ्यायला, निकाल लावण्याबाबत या ठिकाणी निकाल फक्त लावू शकतात, नियुक्ती देऊ शकत नाही, नियुक्तीचा इथं समावेश नाही, त्याबाबत हरकत नाही असं म्हटलंय. तुम्ही म्हणाल याच्यावरनं पेसाच्या परीक्षा घेता येतील काय, पेसाचं सांगत नाही मित्रांनो मी तुम्हाला. पेसाची मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळेस डिसिजन होईल त्याच नंतर तुम्हाला याच्या परीक्षाबद्दल, किंवा मित्रांनो जर विभागाने तसा निर्णय घेतला, जसं की कृषी सेवक असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, ह्यांच्या जशा परीक्षा झालेल्या आहेत फक्त नियुक्त्या राहिल्यात त्यांच्या, तशा पद्धतीने निर्णय घेतला तर पेसाच्या देखील परीक्षा होऊ शकतात. परंतु मित्रांनो या ठिकाणी ही पेसाचं तर वेगळी गोष्ट आहे, परंतु पेसा जिल्ह्यांमध्ये ज्या नॉन पेसाच्या जागा येतात मित्रांनो त्याची स्वतंत्र बिंदू नामवली असते. त्या परीक्षा घेण्यासाठी किंवा निकाल लावण्यासाठी कुठलीही हरकत नसावी, अशा पद्धतीचा अभिप्राय सामान्य प्रशासन विभागाने दिलेला आहे मित्रांनो त्या विभागाला. तर मित्रांनो हा अभिप्राय दिलेला आहे, ऑलरेडी हा अभिप्राय दिलेला आहे ग्रामविकास विभागाला, जिल्हा परिषदांनाही माहिती होतं. तर त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता डायरेक्टली मग अवर सचिव यांनी मित्रांनो खाली काय म्हटले पहा ह्या लेटरमध्ये, सामान्य प्रशासन विभागाच्या सदर अभिप्रायास अनुसरून, वरच्या अभिप्रायास अनुसरून आपणास कळून देते की म्हणजे IBPS कंपनीला कळवलेले आहे की पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजेच नॉन पेसामधील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल संबंधित 13 जिल्हा परिषदांना उपलब्ध करून द्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पेसाबद्दल मी सांगत नाही तुम्हाला, पेसाची सध्या परीक्षा घेता येत नाहीत, या ठिकाणी नियुक्त देता येत नाहीत. परंतु या ठिकाणी पेसामधील जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये जे तुमच्या या ठिकाणी नॉन पेसाच्या जागा आहेत, जसं की हे उदाहरण दाखवलं पुणे झेडपीचं, तुम्ही या ठिकाणी आरोग्य सेवकला पेसाच्या वेगळ्या जागा आहेत, पाहिजे एकूण 4 जागा आहेत आणि बाकी या ठिकाणी ह्या नॉन पेसाच्या वरती जागा आहेत. असं जर अप्लाय केलेलं असेल तर तशा परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो पेसा जिल्ह्यामधील नॉन पेसाच्या जागा आहेत त्याच्या परीक्षा घेण्यासाठी हरकत नाही आहे कुठलीही. तर मित्रांनो विभागाने तशा पद्धतीने मग आता का निर्णय घेतला नाही किंवा याच्यावरती कशा पद्धतीने त्यांना काय अडचण होती निर्णय घेण्यासाठी त्याबद्दल माहिती नाही. परंतु हे परिपत्रक ज्यावेळेस आता मित्रांनो समोर आले त्यानुसार या ठिकाणी ही माहिती आता समोर आलेली आहे. कारण की या ठिकाणी त्यांनी ग्रामविकास विभागाने आता मागणी केली की पशुधन पर्यवेक्षकचा जो निकाल आहे, पशुधन पर्यवेक्षकचा 13 जिल्हा परिषदांचा निकाल राहिलेला आहे मित्रांनो. पेसामध्ये जे 13 जिल्हा परिषदा येतात ह्या जिल्हा परिषदा पहा, पशुधन पर्यवेक्षकसाठी ज्यांनी अप्लाय केले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे. ह्या 13 जिल्हा परिषदांमध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला आहे तर
याच्यामधील ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत फक्त त्या नॉन पेसा जागांचा निकाल आता पशुधन प्रयोगशिक्षकचा लागलेला तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, परीक्षेबद्दल ही तशाच पद्धतीने निर्णय घ्यावा हीच आपली सर्वांची आशा आहे, विनंती आहे. तशा पद्धतीने जर निर्णय झाला तर तुमच्या पेसा जिल्ह्यामधील या ठिकाणी हे जे 13 जिल्हे आहेत याच्यामध्ये जेवढ्या पण नॉन पेसाच्या जागा असतील मित्रांनो, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविकेच्या, त्यांच्या परीक्षा जे आहेत तुमच्या मग होऊ शकतात. ठीक आहे, तर हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. संपूर्ण मोठा व्हिडिओ बनवून तुम्हाला ही माहिती का सांगितली, कारण की सर्व समजावं. अजून तुमच्या याबद्दल जर काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. पुन्हा एकदा सांगतो, पेसाबद्दल नाही आहे मित्रांनो, ही पेसाच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यावरती जी मान्य सर्वोच्च न्यायालयाची अंतिम या ठिकाणी सुनावणी होईल, निर्णय येईल, त्याच्यानंतर परीक्षा घेता येतील. त्याच्या अगोदर जर विभागाने तशा पद्धतीने निर्णय घेतला की कृषी सेवक त्यानंतर इतर विभागाने जशा पेसामधल्याही परीक्षा घेऊन ठेवलेल्या आहेत तशा पद्धतीने जर निर्णय घेतला तर परीक्षा होऊ शकतात. परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयानंतर ज्यावेळेस आदेश येतील त्याच्यानंतर पेसाच्या परीक्षा होतील. परंतु पेसामध्ये जे जिल्हे येतात 13 जिल्हे किंवा ज्या पेसामध्ये येणाऱ्या 13 जिल्हा परिषदा आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये जे नॉन पेसाचे मित्रांनो पद आहेत त्याचे या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी निकाल लावण्यासाठी कुठलीही हरकत नाही असं सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी मित्रांनो, जे सामान्य प्रशासन विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांनी या ठिकाणी ग्रामविकास विभागाला हरकत नसावी अशा पद्धतीचं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाने धारणा या ठिकाणी व्यक्त केलेली होती की स्वतंत्र बिंदू नामवली आहे नॉन पेसाची, त्याच्यामुळे मग परीक्षा घेण्यासाठी निकाल लावण्यासाठी कुठलीही अडचण नसावी अशा पद्धतीने त्याच्यावरती अभिप्राय दिलेले आहेत की त्यांनी हरकत नसावी असं सांगितलेलं आहे. त्यामुळेच मग पशुधन पर्यवेक्षकचा निकाल लावण्यासाठी IBPSला मित्रांनो ग्रामविकास विभागाने हे लेटर पाठवून या ठिकाणी तात्काळ 13 जिल्हा परिषदांचे नॉन पेसामधील 13 जिल्हा परिषद जे येतात पेसामधल्या त्यामधील नॉन पेसामधील ज्या जागा आहेत त्याचे निकाल द्यावेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट दिलेली मित्रांनो. अजून याबद्दल जे प्रश्न असतील ते विचारा. धन्यवाद.